नमस्कार मैत्रिणींनो, मी ह्या छोट्या मुलीसाठी फ्रॉक शिवला होता, पण कस्टमरची आई परत माझ्याकडे आली आणि म्हटली की तुमच्याकडे जर फ्रॉकचं कापड उरलं असेल तर त्याच्यात छोटीशी मिनी पर्स शिवून द्या. तर आज आपण तेच बघणार आहोत. त्या फ्रॉकला मॅचिंग मी आता ही इथे छोटीशी मिनी पर्स शिवणार आहे. त्याच्यासाठी मी हे दोन भांडे घेतलेले आहेत गोलाकार. तर त्याचं मेजरमेंट बघूया. आता हे आहे 7.5 इंच आणि याचं मेजरमेंट आहे 6.5 इंच. आता इथे हे मार्किंग कसं करायचं बघा. इथे हे असं ठेवायचं आहे आणि पेनने असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्ही चॉकने करा, मी इथे पेनने केलं कारण पेनचं मार्किंग हे निघत नाही लवकर म्हणून. आता हे मार्किंग झाल्यानंतर काय करायचं आहे, ह्याचं सेंटर पॉईंट काढायचं आहे. हे जे सर्कल काढलेलं आहे त्याचं सेंटर पॉईंट घेतला, इथे 3.5 इंचावर आलेला आहे. तर इथे बरोबर ही अशी प्लेट ठेवायची आहे आणि दुसरं मार्किंग करून घ्यायचं आहे ह्या प्लेटचं. सेम मार्किंग इकडच्या बाजूला सुद्धा इथे मी करून घेतलेलं आहे. सेम असंच 2 पॅटर्न आपल्याला लागणार आहेत म्हणून. आता हे निम्मे आहे 3.5 इंच. आता बघा हे कसं कट करायचं. दाखवल्याप्रमाणे हे असं साईडने ह्या इथेपर्यंत, नंतर हे असं मधला भाग कट करायचा नाही आहे. दाखवल्याप्रमाणे हे असं कट केलं. आता हा दुसरा पॅटर्न बघा कसं कट करायचं. फक्त हाफमध्ये कट करायचं आहे. इथे हे असं दाखवल्याप्रमाणे हे असं हाफमध्ये इथे मी कट करत आहे, हे असं आणि मधून हे असं. हे असे 2 पॅटर्न मेन फॅब्रिकचे कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर अस्तरसाठी कापड घ्यायचं आहे. अस्तरसाठी तुम्ही असंच अंदाजेसुद्धा घेऊ शकतात. आता हे 2 पॅटर्न तयार झालेले आहेत. त्यानंतर हे अस्तरसाठी मी चौकोनी कापड घेतलेलं आहे आणि दुसरं एक अजून ह्या मापाचं, आणि आता हे कट करून घेणार आहे. कट झाल्यानंतर आता बघा हे कसं ठेवायचं आहे. पहिलं पॅटर्न इथे मेन अस्तरचं कापड ठेवायचं, नंतर मग कॅनव्हास पेपर आणि नंतर मेन फॅब्रिकवरती आणि कडेकडेला इथे शिवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता बघा इथे मी शिवून घेतलेलं आहे कडेकडेला. तुम्हाला इथे सिलाई दिसत असेल. अगदी कडेकडेला इथे शिवायचं आहे आणि तसंच हे कटसुद्धा करायचं आहे. मार्जिन कुठेही एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे. जसं शिवलेलं आहे त्याप्रमाणे कडेकडेला अगदी सिलाई घ्यायची आहे. फक्त तिन्ही कापड एकत्र जॉईंट व्हावेत यासाठी ही सिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर हा दुसरा पॅटर्न बघा कसा शिवायचा आहे. पहिल्यांदा कॅनव्हास पेपर, नंतर अस्तरचं कापड आणि त्याच्यानंतर मेन फॅब्रिक आणि इथे हे असं ठेवून घ्यायचं आहे सरळ बाजूनेच. आणि नंतर मग इथे वरती फक्त शिवायचं आहे हे असं. इथे मी पेनने मार्किंग करून घेतलेलंच आहे आधी आणि मग त्या मार्किंगवर फक्त आता सिलाई घेत आहे. ही सिलाई घेतल्यानंतर बघा साईडने हे असं कट करायचं आहे. अगदी बरोबरच कट करायचं आहे. तिन्ही कापड जे आहेत ते अगदी बरोबर कट करायचं आहे. एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं नाही. फक्त वरच्या बाजूला इथे 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे आणि इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत उलटवण्यासाठी. त्यानंतर आता हे कापड असं उलटवायचं आहे. उलटवण्याच्या आधी काय करायचं आहे, अस्तरच्या कापडावर इथे एक दाब सिलाई द्यायची आहे. दाब सिलाई देताना जे खालचं मार्जिन आहे ते अस्तरच्या बाजूला राहील या पद्धतीने इथे ठेवायचं आहे. आता इथे दाखवल्याप्रमाणे इथे ही दाब सिलाई मी देऊन घेत आहे. दाब सिलाई देऊन झाल्यानंतर हे कापड व्यवस्थित असं उलटवलं जातं. हे असं व्यवस्थित सेट होतं म्हणून. त्यानंतर वरून एक सिलाई मारायची आहे. चारी बाजूने इथे सिलाई मारून घ्यायची आहे. आता मी इथे चारी बाजूने सिलाई मारून घेत आहे. त्यानंतर आता हे व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. एक्स्ट्रा झालेलं कट केलेलं आहे. सिंपल आता इथे या पॅटर्नवर ठेवायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे हे असं जोडायचं आहे. कडेकडेला इथे सिलाई घ्यायची आहे. टेपवरच्या 2 रेषांमध्ये जेवढं अंतर असतं तेवढंच अंतर ठेवून इथे सिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि सिलाई मारायची आहे. आता मी हे जॉईन करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला पायपिंग करायची आहे. पायपिंगसाठी ना अशा क्रॉस कपड्यांमध्येच ह्या पट्ट्या कट करायच्या आहेत, जिथे कापड खेचला जाईल तिथे. आता ह्या तिरकस होत्या तर मी सरळ करून घेतल्या आहेत जॉईन करण्यासाठी आणि उलट सुलट बाजू चेक करून इथे ही अशी पट्टी ठेवायची आहे काटकोनमध्ये. दाखवल्याप्रमाणे हे असं
ठेवून घ्यायचं आहे उलट-सुलट बाजू चेक करून आणि क्रॉसमध्ये इथे शिलाई घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही जी पट्टी आहे ती व्यवस्थित जोडली जाते आणि नवीन शिकणाऱ्यांना तर अगदी सोपी पद्धत आहे ही. म्हणून आता बघा ही पट्टी जोडली गेली आहे आणि मग आता इथे पायपिंग करायला सुरुवात करायची आहे. सुरुवातीला आधी चेक करायचं आहे ही संपूर्ण पट्टी बरोबर मापात आहे की नाही. नसेल तर परत एकदा जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता सुरुवातीला इथे काठ फोल्ड करायचे आहेत आणि मग इथे जॉईन करायला सुरुवात करायची आहे. आता ही पट्टी मी जॉईन करते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि यापुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आता इथे ही पट्टी जोडताना वरची जी पट्टी आहे ती थोडीशी खेचत जायची आहे आणि मग जोडायची, कारण इथे संपूर्ण आकार जो आहे तो गोलाकार आहे म्हणून पट्टी जोडायला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून आहे ना पट्टी ही खेचून जोडायची. त्यानंतर आता इथे शेवटचे जे काठ होते ते सुद्धा आतल्या बाजूला फोल्ड करायचे आणि मग इथे जोडून घ्यायचं आहे. आणि जिथे कॉर्नर आहे तिथे सुई कपड्यात अडकवायची, कपडा फिरवायचा आणि मग तिथे शिलाई घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही जोडून झाल्यानंतर इथे संपूर्ण आकाराला इथे छोटे छोटे असे तिरकस कट द्यायचे आहेत. याच्यामुळे ही जी पट्टी आहे ती व्यवस्थित वरच्या बाजूला फोल्ड होईल. आता फोल्ड करताना बघा काठ असे एकदा फोल्ड करायचे आणि दुसऱ्यांदा हे असे हे डबल फोल्ड करायचे आहेत आणि इथे खाचेत बरोबर शिलाई घ्यायची आहे. परत एकदा दाखवते. पहिला हा फोल्ड केला, त्याच्यानंतर हा दुसरा फोल्ड. सुरुवातीला ही पट्टी फोल्ड झाली की नंतर आपोआपच संपूर्ण पट्टी ही व्यवस्थित फोल्ड होते. म्हणून सुरुवात व्यवस्थित करायची आहे आणि दाखवल्याप्रमाणे हे असं डबल फोल्ड करत संपूर्ण राऊंडमध्ये ही शिवून घ्यायची आहे, जोडून घ्यायची आहे. आता मी इथे हे संपूर्ण तयार करून घेत आहे. आता हे जोडून झालेलं आहे आणि ही छोटीशी मिनी स्लिम बॅग तयार झालेली आहे आणि इथे ह्या अशा नॉट लावून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही कपड्याच्या सुद्धा दोऱ्या बनवू शकतात. आणि ह्या छोट्या मुलीसाठी अशी ही स्लिंग बॅग तयार झालेली आहे. तुम्हाला ही कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता इथे जे पेनचं मार्किंग आहे ना ते तुम्ही अस्तरवर करा, म्हणजे हे दिसणार नाही. मी इथे पेनचं मार्किंग केलेलं होतं. आता वेलक्रो पट्टी जोडण्यासाठी हे असं मार्किंग करून घेत आहे सेंटरमधून आणि नंतर मग इथे आता पेनने हे असं दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे असं पकडून खाली इथे ठेवून मग इथे सुद्धा सेम असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथे दुसरी जी पट्टी आहे ती ठेवायची आहे आणि शिवून घ्यायची आहे. आता मी ह्या दोन्ही पट्ट्या शिवून घेतलेल्या आहेत आणि बघा हे असं जॉईंट झालेलं आहे. ही अशी छोटीशी क्यूट स्लिंग बॅग तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हालाही छोट्या लहान मुली असतील तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात किंवा विकण्यासाठी सुद्धा हे अगदी छान आहे. 60-70 रुपयाला तर सहज ही बॅग विकली जाईल. तुम्ही नक्की ट्राय करू शकतात आणि जर तुम्ही ही स्लिंग बॅग तयार केली तर कमेंट करून मला नक्की सांगा तुमची ही बॅग कशी तयार झाली. धन्यवाद. पुन्हा भेटूया.